नमस्कार, सुप्रिया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत बिर्याणी. अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा घंटा भिजत घातले. लागणारं साहित्य सर्व चिरून घेतले. खडे मसाले, अर्धा किलो चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनापूड, 1 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, एक वाटी दही यामध्ये घालून सर्व मिक्स करून घेणे. आता हे झाकून ठेवून थोड्या वेळ एक पळी तेल कढईमध्ये घालून घेतले. त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो सोनेरी रंगापर्यंत भाजून घेऊ. ही खूप सोपी पद्धत आहे. एकदा नक्की करून बघा. चवीला खूप छान आणि लवकर होते. यामध्ये खडे मसाले घालून घेऊ. जास्त तेलात परतायचे नाही. एक मिनिट परतून घेऊ आणि चिकनमध्ये टाकून घेऊ. त्याच कढईमध्ये 3 ग्लास पाणी घातले. मीठ आणि थोडेसे लिंबू घालू. याने तांदूळ स्वच्छ होतो. तांदूळ हलवून घेऊ आणि अर्ध कच्चे तांदूळ ठेवू. नंतर ते दम दिल्यानंतर शिजतात. तांदूळ झालेले आहेत. मी ते चिकनमध्ये घालते. त्या अगोदर थोडी कोथिंबीर टाकते आणि वरून तांदूळ टाकू. फ्रूट कलर टाकू. नाही घातला तरी जमेल. थोडीशी कोथिंबीर आणि पेपरने सर्व झाकून 15 मिनिटं ठेवू. चिकन बिर्याणी रेडी आहे. खूप स्वादिष्ट आणि चांगली आहे. एकदा नक्की करून बघा. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.